नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. मी बाळासाहेब गुंजाळ. दरवेळेस आपण पेरू शेती विषयाचा व्हिडिओ घेऊन येत असतो. आज आपण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जे काही शेतामध्ये वेगवेगळे पिकं आहेत, फळपिके, त्या संबंधीचा व्हिडिओ करणार आहोत. आज आपण जे काही डाळिंब बाग आहे आपली 4 एकर, त्या संबंधीचा व्हिडिओ बनवणार आहोत. कारण की बऱ्याच वर्षापासून आपण डाळिंब शेती करत होतो, पण मधल्या काळात तेल्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आणि पूर्ण बागा आपण काढून टाकल्या होत्या. परंतु परत एकदा त्या क्षेत्रामध्ये आपण उतरलोय आणि आपल्याला जर तेल्यावरती मात करायची असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला काहीतरी नवीन शक्कल लढावी लागणार आहे आणि पर्याय व्यवस्था करून ठेवावी लागणार आहे. कारण की जर आता वातावरण बदलतंय आणि जर ह्युमिडिटी वाढत चालली तर निश्चितपणे पुन्हा एकदा तेलाचा प्रकोप आपल्याला फळझाडांवरती आणि फुलावरती, पानावरती, फांद्यांवरती सगळ्यावरती दिसून येतो. आणि फळावरती झाल्यावरती निश्चित स्वरूपात आपलं 50%, 60%, कधी कधी काहींच्या अशा बागा आहेत की ते 100% फेल झालेल्या दिसून येतात. पण अशा वेळेस मात्र आपल्याला काहीतरी पर्याय शोधणं गरजेचं आहे. आणि मधल्या 2-3 वर्षापासून आता बरेच शेतकरी जे काय आहेत ते क्रॉप कव्हरचा वापर करतात. परंतु क्रॉप कव्हर ही संकल्पना खूप चांगली आहे. उन्हापासून निश्चितपणे त्याचं संरक्षण होत असतं आणि त्याचेही फायदे होत असते. परंतु त्याच्यापेक्षाही आपल्याला चांगल्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण की येत्या काळामध्ये आपल्याला जे काय बाग आहे ते चांगल्या सुस्थितीत आले पाहिजे आणि चांगलं उत्पन्न भेटलं पाहिजे. मी क्रॉप कव्हरचे बरेच शेतकरी पाहिले, त्यांच्याशी विचारपूस केली, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्या बागेमध्ये सुद्धा आपल्याला तेल्या आल्याचं दिसून आलं. काही अंशी कंट्रोल झाला आहे, परंतु 100% आपल्याला कंट्रोल त्याच्यामधून भेटत नाही. परंतु आता त्या पुढे जाऊन विचार करावा लागतोय आणि अनेक शेतकऱ्यांशी भेटी घेतल्या, अनेक शेतकऱ्यांच्या माहिती घेतल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आता याच्यापेक्षा काहीतरी वेगळा प्रयोग करणं गरजेचं आहे. म्हणून आता मी माझ्या बागेमध्ये हे जे काही पेपर बॅग आहे त्या पेपर बॅगचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहे की जेणेकरून आपल्याला जे काही डाळिंब बाग असेल ती चांगल्या पद्धतीत चांगली फळं निघली तर निश्चित स्वरूपात त्याची येत्या काळामध्ये बाजारपेठेमध्ये चांगलं उत्पन्न भेटू शकतं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो. आता आपण काही पेपर बॅग लावलेले झाडं पाहिले, बिगर पेपर बॅगची जे काही झाडं आहेत ती आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पाहिले तर आता या ठिकाणी आपल्याला या झाडावरती चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे आणि अशा पद्धतीची सेटिंग असेल आणि सगळा माल जर आपल्याला चांगल्या पद्धतीने आला तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न भेटणार आहे. हे पाहू शकताय, साईज पण चांगली व्हायला लागलेली आहे आणि अशी साईज होत राहिली तर त्याचा निश्चितपणे चांगलं उत्पन्न भेटणार आहे. आता आपण जे काय पेपर बॅग बसवतात त्यांच्याकडे पण पाहणार आहोत ते कशा पद्धतीने बसवतात. आता हे झाडावरती पहा आणि याचा प्रयोग आपण आपल्या शेतामध्ये करतो. येत्या काळामध्ये आपण याचे रिझल्ट पण पाहणार आहोत. खरंच याचा फायदा आहे का, याच्यापासून फळाचं संरक्षण होतंय का, तेल्यापासून संरक्षण होतंय का, हे पण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की जर आपण याच्यामध्ये यशस्वी झालो तर निश्चितपणे आपल्याला पुढच्या वेळेस आणखी जोमाने काम करता येईल आणि चांगल्या पद्धतीने याचं नियोजन करता येईल. आता काही इथं पेपर बॅग बसवत आहेत त्याचा आपण थोडासा पाहू कशा पद्धतीने बसवत आहेत. हे जे फळ आहे अशा पद्धतीने आतमध्ये घालायचं असं त्याला एक छोटीशी तार असते, त्या तारेने पूर्णपणे त्याला येडा द्यायचा असतो आणि अशा पद्धतीने ते पूर्ण फळ पॅक होऊन जातं आणि कुठल्या प्रकारे त्याला इजा होणार नाही आणि ती फळ एकदम सुरक्षित राहणार आहे. ती एक पेपर बॅग दाखव इकडे एक मिनटं. हे अशा पद्धतीने दाखव, तू दाखव, पूर्ण उघडून दाखव. अशा पद्धतीची पेपर बॅग असते. अशी उभी धर अशी उभी धर ना अशा पद्धतीची पेपर बॅग असते आणि वरच्या कडेला जे काय इथे एक तार असते त्या तारीने त्याला काय करायचं आपल्याला वरती ते काय फांदी असेल किंवा त्याच्या देठ्याला आपल्याला येडा मारावा लागतो आणि त्या पद्धतीने आपल्याला ते पॅक करून घ्यावं लागतं. आता ते एक पुढच्या एक फळाला दाखव बरं बसून, तिला कशा पद्धतीने बसवतोय तू. हां, अशा पद्धतीने हे पहा. आता अशा पद्धतीने त्याला वरचं तोंड पूर्ण दाबून घ्यावं लागतं आणि दाबून घेतल्यानंतर जी काही तार असते त्या तारीने आपल्याला पूर्ण याला येडा मारावा लागतो आणि अशा पद्धतीने जर येडा मारला तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपलं फळ सुरक्षित राहते आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पन्न भेटेल की. आता याची आपण पाहणार आहोत. ह्या वर्षी आपण पहिला प्रयोग करतोय पेपर बॅगचा. याच्या अगोदरही काही शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहेत ते पण आपण पाहिलेलं आहे. परंतु आपला चांगला फायदा कसा होईल की नाही हे आपल्याला आज आपल्या प्रत्यक्ष बागेत पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही. म्हणून जर अशा पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये नियोजन केलं तर तेल्यावरती आपल्याला मात करायला सहजासहजी फायदा होईल. म्हणून अशा पद्धतीने आपण प्रयोग करणार आहोत आणि याचा शेवटपर्यंत आपण मागोवा घेणार आहोत. जोपर्यंत फळ आपलं हार्वेस्टिंगला येत नाही तोपर्यंत याची पूर्णपणे अपडेट घेणार आहोत की शेतकऱ्यांना त्यातून समजलं पाहिजे की खरंच पेपर बॅग फायद्याची आहे का नुसतीच खर्चिक आहे आणि याचा किती खर्च आहे तो पण आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपण जी काय पेपर बॅग आहे ती 1 रुपयापासून 1 रुपया 25 पैशापर्यंत तिची किंमत आहे आणि बसवण्याचा 25 पैसे खर्च, असा 1.5 रुपया एका फळाला 100% खर्च येतोय. आणि तो खर्च जर केला आणि फळ जर आपलं चांगलं सुस्थितीमध्ये निघलं आणि चांगले जर बाजार भेटले तर आपल्याला 1.5 रुपया खर्च करायला कुठल्या प्रकारची अडचण नाही आणि त्यातून मिळणारं उत्पन्न सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने असणार आहे. म्हणून शक्यतो आपण हा तेल्यासाठीचा जे काय
पर्याय व्यवस्था आहे त्याचा शोध घेऊन तो प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हा जर सक्सेस झाला तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण गुंजाळ फार्मच्या माध्यमातून आपण शेती करत असताना आपल्याकडे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पिके आहेत, संत्रा असतील, मोसंबी असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, पेरू असेल, या सगळ्याचे प्रयोग आपण शेतकऱ्यांपर्यंत यूट्यूब आणि इंस्टाच्या माध्यमातून पोहोचत असतो आणि त्यांना ते करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी जे काही आपले प्रयोग आहेत त्या प्रयोगाचा फायदा घेत त्यांच्या शेतीमधलं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून जर आपण अशा पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि तो फायदा निश्चितपणे आर्थिक परिस्थितीमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण येत्या काळामध्ये मागोवा घेऊ आणि तुम्हाला नेमक्या स्वरूपात त्याचा फायदा होणार आहे किंवा नाही हे मात्र आपण निश्चित सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्की करा. धन्यवाद.